एक परमेश्वर परमात्मा एक परमेश्वर तू किता दुःख केला तुरा कार्य माझे सफल कर तुला नमस्कार हो प्रथम तुला माझी वंदना प्रथम तुला माझी वंदना मानव धर्माची बाबा करून स्थापना आपुलेला हुनी प्राणपणा तुला नमस्कार हो पृथ्वीवरी बाबा घेऊन अवतार पृथ्वीवरी बाबा घेऊन अवतार मिळविला एक परमेश्वर तू किताचे दुःख केला तुला तुला नमस्कार हो जीवनाचा बाबा करून त्याग जीवनाचा बाबा करून त्याग एक भगवंत केला तुझ्या ग सेवकाला दिला मुक्ती मार्ग तुला नमस्कार हो भारत भूमी ही लही पुण्यवान भारत भूमी ही लही पुण्यवान इथे झाले योगी संत महान त्यातून हे एक बाबा झुमन तुला नमस्कार हो भगवत कृपा जागृत आहे आपण एकट्याने भगवंताला प्रणाम करू भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम महान त्यागी बाबा झुमदेव जी को प्रणाम परमात्मा तुझ्या है बाबा हनुमान जी तुझ्या है बाबा हनुमान जी विमान फुलाची वाऊद्या मज नेत्र सुनी आहे निहांगला ते स्वरूप तुमचे पाहुद्या की तूच करता आणि करविता हो तूच करता आणि करविता मूळ स्वरूप भगवंता आणि हे काय सिद्ध करण्या करून येसी भाव घेई हनुमंता ज्या महामानवाने ज्या मानवतेच्या पूजाने आम्हाला दुःखातून मुक्त केलं सुखमय जीवन जगण्याची प्रेरणा दिली
अशा महामानवाला प्रणाम केलं पाहिजे नाही का? आणि म्हणून म्हणतोय की नमस्कार माझ्या सेवक बांधवानो, नमस्कार माझ्या सेवक बांधवानो, सुखी समाधानी आणि भाविकांनो, मनामध्ये एकच ध्यान धरूया आणि एकतेने बाबाला कुटुंबात आला, त्याच्या लक्ष पडलं आणि तेव्हा बाबा झुंजूच्या प्राप्तीचा मार्ग सांगितलं. हो, हा मार्ग साकारण्यासाठी तू पागाला जाऊ शकतोस, तुझा प्राणही जाऊ शकतो, तू मरण जाऊ शकतोस, ही तयारी असेल तर हा भजन मिळू शकतो. तेव्हा बाबा झुंजूजीने 24 नोव्हेंबर 1945 ला दिवस आणणार होता. आपल्या कुटुंबात विचार विमर्श केला. 25 पोलीस समोर आला नाही, त्या बाबा झुंजूजी समोर आले आणि म्हटलं हो, या घरातल्या दुःखातून करण्यासाठी मी पुढे यायला तयार आहे. पण मी का देहभान विसरलो, मी का पागल झालो, मी का मरण पावलो, तर माझ्या या छोट्याशा मुलाचा आणि माझ्या पत्नीचा सांभाळ करावा लागेल असा संसाराचा त्याग केला. आणि त्याग करून 25 नोव्हेंबर 1950 भगवंताला शपथ दिला आणि या मार्गाची पहिली भेट आपल्या घराच्या समोरच्या हनुमान मंदिरामध्ये 26 नोव्हेंबर 1945 ला सुरुवात केली आणि अशा प्रकारे बाबाने त्याग केला. आणि म्हणून त्यागी बाबा विश्वनाथ
बाबाला त्यावेळी त्या टिमकी नगरामध्ये कोणत्या शब्दानं बोलवते तुम्हाला आम्हाला कल्पना सुद्धा नाहीये. अरे म्हणे हा या गावातल्या हनुमान मंदिराच्या मूर्तीची उठवण्या करताय म्हणे. या मोहल्ल्याचा सत्यानाश करेल हा असा माणूस. बाबा एकट्या घरात आले पण वाकले नाही, कारण परमेश्वरी शक्ती होती. तेव्हा 25 ऑगस्ट 1948 ला बाबाने त्या भगवंताला प्रकट केलं. तो दिवस नारळी पौर्णिमेपासून 6वा दिवस होता आणि म्हणून षष्टीच्या दिवशी आम्ही सर्व सेवक आपापल्या निवासस्थानी त्या भगवंताचा प्रकट दिन साजरा करतो बांधवानो. आणि धन्य ती रंगारी समाजाची शांताबाई, ती कदाचित बाबाच्या आयुष्यामध्ये बाबाच्या या सेवेमध्ये या मार्गाच्या माध्यमातून आपल्या अंगणातला लष्टण काढायला आली नसती तर बाबाला खऱ्या अर्थाने मार्गही सापडला नसता. कारण त्यावेळी बाबाच्या कुटुंबामध्ये सर्व देवी देवताचे फोटो होते आणि शांताबाई रंगारी स्वतःच्या अंगाचं मांस खाणारी बाई बाबाच्या घरी यायची, बाबाच्या वर यायची. बाबा तिच्यासाठी भगवंताला शब्द द्यायचे तेव्हा तिला आराम व्हायचा आणि ती बाबाच्या घरून आपल्या घरी गेली की पुन्हा त्याच प्रकारचा दुःख तिच्यावर व्हायचा. तेव्हा बाबा झुमदेवजीने भगवंताला प्रश्न केला, परमेश्वर भगवंता ऐसी कौन सी शक्ती है जिसमें मैं कम पड़ रहा हूं. तेव्हा भगवंताने बाबा झुमदेवजीला निराकार अवस्थेत साक्षात्कार दिला आणि म्हणे, हे झुम्मन तू मानव हो, मैं भगवान हूँ, भले ही तूने मुझे प्रकट कर लिया पर मैं काले सर के आदमी के ऊपर भरोसा करता नहीं क्योंकि वो बेईमान है. तेव्हा बाबा झुमदेवजीने भगवंताचे पाय धरले तुमच्या आमच्यासाठी, त्या शांताबाईसाठी. आणि बाबांनी म्हटले, तू तर माझा सेवक आहे पण तू पूर्ण मला मानत नाही आहेस. तेव्हा बाबा झुमदेवजीने साक्षात्कार ऐकला, बाबाचे शब्द ऐकले आणि घरातल्या आपल्या पूर्ण ज्या 33 कोटी देवाच्या फोटो होत्या त्या सगळ्याच्या विसर्जन केलं आणि वचन दिलं, मरीन किंवा जगीन जीवला देखत भगवान बाबा हनुमानजीला मानेन, याच्या विषयी व्यतिरिक्त दुसऱ्याला मानणार नाही. तेव्हा बाबा झुमदेवजीने परमात्मा एक आणि मरियाची भगवत नाम परसे 2 तत्व भगवंताला दिले. तेव्हा भगवंताने म्हणे, हो झुम्मन तू माझ्या शब्दावर माझ्या नावावर मरायला तयार आहेस. मग ठीक आहे म्हणे, तू मरायला तयार आहेस ना, तर मग तुला बी तथाच तुझा भला होईल, तुझ्या सत्ताने लोकांचा भला होईल. तेव्हा दुःखदारी दूर करते उतर आणि इच्छानुसार भजन से 2 तत्व परमेश्वराने बाबाला दिले आणि हे 4 तत्व बाबा झुमदेवजीने आम्हा सर्वांना दिले बांधवांनो. आणि म्हणून तत्व शब्द निमाने प्रेमाने सत्य मर्यादा प्रेमाने आम्ही वागलो तर आमच्या केसालाही धक्का लागत नाही. शोकांतिका पुढे आहे का काय बोल. शिकवण आहे ज्ञान पररस मरस योगी. ज्ञान पररस मरस योगी ज्याप्रमाणे लोखंडाला पारस या नावाच्या वस्तूचा स्पर्श होतो तर लोखंडाचं सोनं होतं, त्याप्रमाणे आम्ही आपल्या ज्ञानाला भगवंताच्या चरणी ठेवलो. या मार्गाने
बाबाला समर्पित झालं तर आमच्या जीवनाचं सोनं झालं शुक्राना नाही म्हणून म्हटलंय बाबांनी काय हे पारसापरी जीवन बनवूया आणि एकतेने बाबाला प्रणाम करूया स्वप्नांना पूर्ण करायचं असेल तर आम्हाला बाबांनी दिलेल्या शिकवणीचे पालन केलं तर आमच्या केसालाही धक्का लागणार असे बाबांची शिकवण आहे आणि या शिकवणीतून या गावातून अगर 4 सेवकही व्यवस्थित घडले तर आमच्या जीवनाला अर्थ येईल बांधवांनो आणि पुढे का एकतेने बाबाला प्रणाम करूया एकतेने बाबाला प्रणाम करूया भगवान बाबा हनुमान जी की जय महान त्यागी बाबा झुमदेव जी की जय परमात्मा एक नमस्कार श्रीमान्य ईश्वरजी बंधारे मुक्काम खमारी एसपीचे मालक यांच्याकडून 100 रुपयाची भेट आली आहे बाबाकडून आशीर्वाद आपल्या मनावर नमस्कार त्याचवेळेला परमपूज्य परमात्मा बाबाचे सेवक सीमानानी आमचे बंधू लंकेश्वरची गायधनी हल्ली मुक्काम हरदोनी यांच्यावर सुद्धा माझ्या मनाला 51 रुपयाचा सफल मिळाला मंडळ धन्यवाद बाबाचा आशीर्वाद आयोजक मंडळाला विनंती आहे या ठिकाणी पाण्याची व्यवस्था करावी धन्यवाद चला
बांधलेलं बाबाच्या शिकवणीप्रमाणे बाबाची शिकवण सकाळी उठून आंघोळ केली, पूजा केली, बाबाला प्रणाम केलं आणि परमपूज्य परमात्मा बाबाच्या सेवा शिवानंद सुरेश फुलचंदजी बशीने सरपंच साहेब हल्ली मुक्काम फुलसावरी येथील प्रथम नागरिक माझे मित्र यांच्याकडून माझ्या मंडळाला 101 रुपयाच्या पारितोषिकाला मंडळ धन्यवाद. बाबाचा आशीर्वाद. त्याचप्रमाणे परमपूज्य परमात्मा बाबाचे सेवक क्रिस संजय भाऊ धमाल हल्ली मुक्काम खमारी या दादाकडून सुद्धा 51 रुपयाच्या दानाला मंडळ धन्यवाद. बाबाचा आशीर्वाद. सर्वांना नमस्कार. आणि